Okay, I'm sharing my screen. But is it visible, students? Okay, so let's start. We are starting with our fourth lesson. Fourth lesson, that is from second term, fundamental rights. मूलभूत हक्क भाग 1. फंडामेंटल राइट्स पार्ट 1 अँड फंडामेंटल राइट्स पार्ट 2 असे 2 लेसन आहेत. फिफ्थ लेसन आहे फंडामेंटल राइट्स पार्ट 2. तर आता आपल्याला पाहायचं फंडामेंटल राइट्स पार्ट 1. ओके, तर इथे काय दिसतंय तुम्हाला? आधीचे जे लेसन होते ते मोस्टली आपलं जे संविधान होतं, भारताचं जे संविधान आहे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्याशी रिलेटेड होते. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहून ठेवलेले संविधान, तर त्याच्यामध्ये काय काय आपण कसं वागलं पाहिजे, कसं बिहेव केलं पाहिजे, त्याच्यामधले कायदे काय आहेत, है ना, हे जे सगळे रूल बुक म्हणू शकतो आपण त्याला, सगळे रूल्स लिहून ठेवलेले आहेत की आपण ह्या समाजामध्ये आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपली वागणूक कशी असली पाहिजे, कोणते कोणते नियम पाळले पाहिजेत आणि आपले हक्क कोणते आहेत, म्हणजे आपले राईट्स कोणते आहेत, आपण काय काय करू शकतो या समाजामध्ये, आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो, या सगळ्याच जे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते ती आहे कॉन्स्टिट्यूशन, त्याला बोलतात संविधान. तर मूलभूत हक्क, आता संविधानामध्ये कोणते कोणते फंडामेंटल राईट्स आपल्यासाठी दिलेले आहेत, म्हणजे मूलभूत हक्क आपले म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला कोणकोणते मूलभूत हक्क आहेत. म्हणजे बघा इथे काही पिक्चर्स दिसत आहेत आपल्याला, काही स्टुडंट्स आहेत म्हणजे छोटी मुलं आहेत, काही लेडीज आहेत, काही जेंट्स उभे आहेत, म्हणजे ते एक फार्मर दिसतोय है ना, दुसरा एक वर्कर आहे, त्याच्यानंतर स्टुडंट्स आहेत, त्याच्यानंतर हे जे आहेत ते आदिवासी पीपल आहेत, म्हणजे फॉरेस्ट मध्ये राहणारे ट्रायबल, आदिवासी लोक म्हणजेच ट्रायबल पीपल. सो एज्युकेशन इज अवर राईट. म्हणजे काय राईट, म्हणजे काय तर आपला हक्क, आपला अधिकार, आपण हे करायलाच पाहिजे किंवा आपण करू शकतो. हक्क म्हणजे काय असतं की तो आपल्याकडून ते कोणी करायला मना नाही करू शकत, कोणी नाही म्हणू शकत की हे नाही करायचंय. त्याला काय बोलतात, आपल्याला जर वाटतंय की आपल्याला एज्युकेशन घ्यायचंय, चांगलं मोठं व्हायचंय, चांगल्या स्कूलमध्ये शिकायचंय, तर तो आपला हक्क आहे, त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. वी मस्ट गेट द ॲश्युरन्स ऑफ द मिनिमम वेज, इट इज अवर राईट. आता ही हा शेतकरी आणि हा जो काम करणारा वर्कर आहे तो काय म्हणतोय की वी मस्ट गेट ॲश्युरन्स ऑफ मिनिमम वेज, कमीत कमी जे वेतन आहे, म्हणजे त्याचा जो सॅलरी आहे, त्यांना जी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळतात किंवा वर्कर्सला रोज काम करून जी मजुरी मिळते है ना, वेतन म्हणजे मजुरी, वेज, तर ते वेज आम्हाला मिनिमम जे आहे ते मिळालंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल शासनाने डिसाईड करून ठेवलंय की रोज 100 रुपीज मिळाले पाहिजेत, 1 आवर काम केलं की
100 रुपीज मिळाले पाहिजेत. तर तो त्यांचा अधिकार आहे. असं कोणी नाही म्हणू शकत की मिनिमम 100 तर मिळालेच पाहिजे. तुम्ही 200 300 देऊ शकता, पण मिनिमम जे आपल्या गव्हर्नमेंटनी करून ठेवले की आपल्याला 100 रुपीज एका फार्मरला मिळाले पाहिजे दिवसभराचे. तर तो काय आहे, राईट आहे, फंडामेंटल राईट. आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. मग कोणी ओनर जो असेल, शेतीचा ओनर असेल, मालक असेल, तर तो असं नाही करू शकत की नाही तू 50 रुपीजच घे, तुला 50 रुपीज मिळतील. तो काय म्हणणार की हा पाहिजे. तर ते काय Ma'am, your voice is breaking. ओके, व्हॉइस ब्रेक होतोय का? वेट अ मिनिट, मी परत क्लास लिव्ह करून परत जॉईन करते. ओके. एम आय ऑडिबल? क्लिअर आवाज येतोय का आता? ओके. तर आपण परत पाहूया की मी काय सांगितलं तुम्हाला. तर इथे काही पिक्चर्स दिसत आहेत. ओके. इथे आपल्याला स्टुडंट काय म्हणताय, स्टुडंटचा हक्क कोणता आहे की त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. कोणी असं नाही म्हणू शकत की तू स्कूलमध्ये नाही जायचं, तू शिकायचं नाही. जर एखाद्याला इच्छा असेल, काही मुलं नाहीत जात स्कूलमध्ये, पण तरी पण त्यातून पण एखाद्या मुलाला इच्छा असेल तर प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे. एज्युकेशन इज अवर राईट. वी मस्ट गेट अश्युरन्स ऑफ मिनिमम वेज. म्हणजे आम्हाला वेतन जे आहे, त्यांच्या कामाचा जो मोबदला आहे तो मिळालाच पाहिजे, असं वर्कर्स किंवा फार्मर्स बोलतात. आवाज येतोय आता? ओके. इकडे ट्रायबल पीपल म्हणजे आदिवासी भागातले लोक, ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय म्हणतात, वी हॅव अ राईट ओव्हर आवर फॉरेस्ट अँड इट्स रिसोर्सेस. आमचा, ते जंगलमध्ये राहतात ना, हे जे ट्रायबल पीपल असतात आदिवासी, ते जंगलामध्ये राहतात. आणि जंगलामधल्या जे फॉरेस्ट आहे किंवा जे जे रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेस म्हणजे जे स्त्रोत आहेत जंगलामधले, जंगलामधलं लाकूड असेल किंवा फळं असतील किंवा जे तिथं तिथं जे राहत असतील त्या गोष्टींवरती त्यांचा अधिकार आहे, असं त्या बोलतायत. वी हॅव अ राईट ओव्हर आवर फॉरेस्ट, म्हणजे ते फॉरेस्ट मध्ये राहतात, फॉरेस्ट पीपल येते, तर त्यांचा हक्क आहे जंगलावरती. तर हे हक्क म्हणजे ज्याचे त्याचे जे हक्क आहे, जसं की स्टुडंटला स्कूलमध्ये जाण्याचा हक्क आहे, किंवा असे पण काही गोष्टी असतात की काही मनाई पण असते, रेस्ट्रिक्शन पण असतात की स्टुडंट, छोट्या मुलांना काम नाही करायचं, है ना. छोटे मुलं मोलमजुरी नाही त्यांच्याकडून नाही करून घ्यायची, किंवा बालकामगार म्हणून काम नाही करायचं बाहेर, म्हणजे एखाद्या शॉपमध्ये किंवा हॉटेलमध्ये छोटी मुलं काम करतात, तर त्याच्यासाठी ते सुद्धा रेस्ट्रिक्शन आहे. म्हणजे त्याच्या विरोधात आपण आवाज उठवू शकतो. एखादा मुलगा आपल्याला छोटा काम करताना दिसतो एखाद्या हॉटेलमध्ये, तर
आपण त्याच्याविषयी आवाज उठवू शकतो की हे तुम्ही त्याच्या मालकाला बोलू शकतो आपण की छोट्या मुलांकडून काम न करून घेणे हा राईट आहे, तुम्ही असं नाही करू शकत. छोट्या मुलांनी स्कूलमध्येच गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हा, घरी तुम्ही हेल्प करता मम्मी पप्पांना, तो भाग वेगळा आहे घरामध्ये. पण बाहेर जर बाल कामगार काम करत असतील तर ते अलाउड नाहीये तसं, म्हणजे गव्हर्नमेंटनी त्याला सक्त मनाई केलेली आहे. You must be aware of children's right. Can you name two important rights of children? जसे की चिल्ड्रन्सचे पण राईट असतात, म्हणजे जसं की राईट टू एज्युकेशन आपण पाहिलं की प्रत्येक छोट्या मुलांना एज्युकेशन मिळालंच पाहिजे. अजून असू शकतं, अजून काही असे राईट्स असू शकतात छोट्या मुलांचे, जे आठवतात का तुम्हाला? छोट्या मुलांचे काय अधिकार आहेत? त्यांना योग्य आहार मिळाला पाहिजे, है ना. त्यांची हेल्थ प्रॉपर राहावी यासाठी त्यांना योग्य प्रकारे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. ते जर आजारी असतील, सिक असतील, अनहेल्दी असतील तर त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स उभे केलेले आहेत. राईट टू एज्युकेशन म्हणजे जरी मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये काही मुलं जातात, पण प्रत्येकालाच पॉसिबल नसतं, तर मग गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, छोट्या छोट्या स्कूल म्हणजे पीसीएमसीच्या स्कूल, सॉरी नगरपालिकेच्या किंवा सरकारी स्कूल सुद्धा उघडलेले आहेत. कारण की राईट टू एज्युकेशन हा त्यांचा अधिकार आहे छोट्या मुलांचा. तर त्यासाठी मग फ्री ऑफ कॉस्ट आता हे जे स्कूल वगैरे त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन मिळत असतं, म्हणजे ते गव्हर्नमेंट तर्फे असतं. कारण की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हा अधिकार तर दिलाय, पण प्रत्येकाकडे अशी कॅपॅसिटी नसते की ते स्कूलची फी भरू शकेल. मग त्यांच्यासाठी काय केलंय गव्हर्नमेंटनी, तर स्कूल्स ओपन केल्यात. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत. प्रत्येकच व्यक्ती रिच नसतो किंवा खूप पैसे नसतात त्याच्याकडे, मग ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत. मग त्यांच्यासाठी सरकारने गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स उभे केलेले आहेत. म्हणजे हे काय आहे, मतदानाचा अधिकार हा सुद्धा आपला अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे की 18 वर्षानंतर प्रत्येकाने, मोठ्यांचा जो अधिकार आहे प्रौढ व्यक्तींचा, की 18 वर्षानंतर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, तर मतदानाचा अधिकार. Okay, we are aware of terms like women's right, right of tribal, right of farmer, and so on. There emerge some questions regarding these rights. म्हणजे आपण हे सगळे हक्क पाहतोय, राईट, फार्मरचा राईट, म्हणजे स्त्रियांचा हक्क, आदिवासी लोकांचा हक्क. तर हे हक्क हक्क जे म्हणतो आपण, त्याच्यावरती काही क्वेश्चन उभे राहतात. तर व्हॉट इज दॅट, म्हणजे काय आहे हक्क, म्हणजे काय ऍक्च्युली, व्हॉट आर द युजेस ऑफ राईट्स. आपण म्हणतो हा माझा हक्क आहे, तो माझा हक्क आहे. हक्कांचं करायचं काय, व्हॉट आर द युजेस ऑफ राईट, त्याचा यूज काय आहे. आपल्याला जे राईट्स मिळाले आहेत गव्हर्नमेंट कडून, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आपल्याला राईट्स मिळालेले आहेत, त्याचा उपयोग काय आहे, युजेस काय आहे. डू दे हॅव टू बी गिव्हन बाय समबडी, आणि ते कोणी दिलेत आपल्याला, हे राईट जे आहेत ते पण कोणीतरी दिलेले आहेत ना, तर ते कोणी दिलेत. कॅन राईट्स बी टेकन अवे, हे जे हक्क दिलेले आहेत ते काढून घेता येतात का, म्हणजे ते कॅन्सल होऊ शकतात का. हा जो हक्क दिलेला आहे तो आपण हे करू शकतो का, काढून घेऊ शकतो का. इफ राईट्स आर टेकन अवे, हू शुड बी कॉन्टॅक्ट फॉर रिड्रेसल. म्हणजे हे जर राईट आपल्याकडून कोणी काढून घेतलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा हक्क आहे की शाळेत जायचं, आणि अचानक तुम्हाला कोणीतरी सांगितलं की उद्यापासून शाळेत नाही जायचं, घरीच राहायचं, शिकायचं नाही, तुम्ही शिक्षण नाही घ्यायचं, आता घरीच बसायचं. तर आपण मग कुणाला कॉन्टॅक्ट करायचं, कुणाला रिॲड्रेस करायचं, कुणाशी आपण म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा, साधायचा. तर हक्कांचा उपयोग काय आहे, ते हक्क आपल्याला कोणी दिले, ते हक्क काढून घेतले तर काय, किंवा कोण काढून घेऊ शकतं का, आणि जर काढून घेतले आपल्याकडून ते अधिकार, तर आपण कुणाशी संपर्क करायचा, ह्या काही गोष्टी आपल्याला लर्न करायच्या. ओके.
पोलिसांना कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा लॉयर असतात त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो आपण. तर ते आपल्याला लर्न करायचं की नक्की एक वेगवेगळ्या संस्था असतात. प्रत्येक अधिकाराचं जेव्हा हे होतं म्हणजे हे जे राईट्स आपल्याकडून काढून घेतले जातात तर त्यावेळेला कुणाकुणाशी कॉन्टॅक्ट करायचा ते पण डिसाइडेड असतं. कुठल्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करायचा, काय काय करायचं. फक्त प्रत्येकच वेळेला आपण पोलिसांना नाही कॉन्टॅक्ट करू शकत. चोरी झालीये किंवा कुणी मारलंय आपल्याला, कुणाशी भांडण झालेलं आहे, त्यावेळेला पोलिसांना कॉन्टॅक्ट करू शकतो. पण वेगवेगळ्या संस्था असतात ज्याच्या जे जे आपले प्रश्न आहेत त्याच्याशी रिलेटेड आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. ओके, सो हु विल रीड नेक्स्ट पार्ट? हे जाळे कोण आहे? ओके, ओंकार रीड कर. मी रेकॉर्डिंग हे केलं, क्लास लिव्ह केला ना, सगळ्यांचे नेम्स गेले. बुक असेल तर रीड करू शकता तुम्ही. येस ओंकार. You must have seen such placards in newspaper and elsewhere. In a rally or a march, sometimes a certain demand is made, asserting it to be their right. We get right up at birth. Every newborn baby has a right to live. The entire society and government take efforts to ensure that the baby is in the best of health. Only when the individual gets protection from injustice, exploitation, discrimination, and deprivation will they be able to develop their skills and qualities. Demanding one rights in insisting on creating an atmosphere conducive to the development of the self as well as this entire society. The Indian Constitution has guaranteed equal right to all citizens in order to create the conducive atmosphere. These rights are fundamental rights as they are included in the constitution. They have to status of law. In it is imperative for everybody to abide by this right. Use your imagination and write. Do you have pet animal like dog, cat, cows, buffalo? ओंकार Yes, ma'am. वेट, आपण आधी ते लर्न करूया. ओके, you must have seen such placards in newspaper and elsewhere. In a rally or march, sometimes a certain demand is made, asserting it to be their right. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं प्लाकार्ड्स म्हणजे असे बोर्ड्स पाहतोय ना, असे बोर्ड्स घेऊन म्हणजे मोर्चा निघालेला असतो, काही लोकांचा मोर्चा निघालेला असतो, काही स्त्रियांचा असतो, कधी काही एकत्र स्टुडंट्स असतात. तर हातामध्ये बोर्ड घेऊन किंवा न्यूजपेपरमध्ये आपण पाहतो की ऍक्च्युअल पाहतो आपण रस्त्यावरती असे कुठेतरी मोर्चा निघालेला आहे. कधी कधी न्यूजपेपरमध्ये पाहतो किंवा टीव्ही वरती पाहतो है ना. इन अ रॅली ऑर अ मार्च समटाइम्स अ सर्टन डिमांड इज मेड. काही मागण्या केलेल्या असतात त्या रॅलीमध्ये.
तो जो मोर्चा निघालेला असतो त्याच्यामध्ये काही मागण्या केलेल्या असतात. असर्टिंग टू बी देअर राईट, असं भासवलं जातं की तो आमचा हक्क आहे. आणि अशा मागण्या असतात, म्हणजे ते फलकावरती लिहिलेलं असतं काहीतरी. तर म्हणजे जसं काही तो आमचा हक्क आहे, या पद्धतीने तिथे मागण्या केलेल्या असतात. वी गेट राईट्स ऍट बर्थ. एव्हरी न्यूबॉर्न बेबी हॅज अ राईट टू लिव्ह. The entire society and government takes effort to ensure that the baby is in the best of health. म्हणजे असं न्यूबॉर्न बेबी असेल फॉर एक्झाम्पल, तर न्यूबॉर्न बेबीचा हक्क काय आहे की त्याला जगण्याचा अधिकार आहे. न्यूबॉर्न बेबीला जगण्याचा अधिकार आहे. फर्स्ट त्याची प्रायोरिटी काय आहे, जेव्हा बेबी बॉर्न होतो की त्याला सगळ्या मेडिकल ट्रीटमेंट मिळाल्या पाहिजेत, त्याला अटेन्शन मिळालं पाहिजे सगळ्या डॉक्टरांकडून, पेरेंट्स कडून, आणि त्याच्या म्हणजे त्याचे जे मदर फादर असतील त्यांच्याकडून, आणि संपूर्ण सोसायटीकडून जेवढे एफर्ट्स घेता येईल गव्हर्नमेंट तेवढं इन्शुअर करतो की हा जो बेबी आहे तो त्याच्या बेस्ट हेल्थमध्ये असेल, म्हणजे त्याची हेल्थ चांगली राहील. हा बेबीचा अधिकार आहे. जसा स्टुडंटचा अधिकार आहे की त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, तसं बेबीचा अधिकार आहे की त्यांना बेस्ट हेल्थ मिळाली पाहिजे. तर सॉरी, आपण ते प्लाकार्डचं बघत होतो, म्हणजे मोर्चामध्ये अशा काही मागण्या केलेल्या असतात. आता फॉर एक्झाम्पल एसटी बंद आहे बघा, है ना, एसटी बसेस बंद आहेत महाराष्ट्रामध्ये. तर बऱ्याच वेळा मार्च झाल्या, आपण न्यूज चॅनलवर वगैरे पाहिलं, तरी पण अजून बंदच आहेत. म्हणजे काय, त्यांच्या मागण्या जोपर्यंत त्यांचे काही हक्क आहेत, काही अधिकार आहेत, हे जे ड्रायव्हर आहेत, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर किंवा अजून जे कर्मचारी काम करतात त्याच्यामध्ये, तर त्यांचे काही हक्क अधिकार आहेत, त्यासाठी ते लढत आहेत, मोर्चा काढत आहेत. त्यासाठी ते जे काही शक्य आहे तेवढं करत आहेत, कारण त्यांचे जे अधिकार आहे ते त्यांना मिळाले पाहिजे असं शासनाकडे मागणी. आणि शासनाचे पण काही रिझन असतात की बऱ्याच वेळा ते त्या मागण्या सगळ्या पूर्ण करू शकत नाही, त्याच्यामध्ये बरेच काही प्रॉब्लेम्स असतात. मग अशा वेळेला असे मोर्चे निघतात किंवा रॅलीज होते. मग आपले अधिकार मिळवण्यासाठी असे मोर्चे होतात. अंडरस्टूड? समजतंय का स्टुडंट्स? लक्ष आहे का सगळ्यांचं? ओनली ओमकार इज आन्सरिंग. अदर स्टुडंट्स? लक्ष द्यायचं आहे. एव्हरी सेंटेन्स कडे लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल, कारण की त्याच्यामध्ये थोडेसे हार्ड वर्ड्स पण आहेत सेंटेन्सेस मध्ये. ओके. तर बेबीचा राईट काय आहे की त्याला बेस्ट हेल्थ मिळाली पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंट असेल, आपलं सोसायटी म्हणजे आपला समाज असेल, समाज सोसायटी म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचे, आपल्या कॉन्टॅक्ट मधले जे लोक आहेत, आपल्या आजूबाजूला राहणारे, त्या सगळ्यांनी मिळून समाज बनत असतो. तर त्या समाजातले लोक असतील, गव्हर्नमेंट असेल, सगळ्यांचा हा त्यांनी खात्री इन्शुअर झाले पाहिजेत की बेबी इज इन द बेस्ट हेल्थ, म्हणजे त्यांना खात्री पटली पाहिजे की बेबीचं जे आरोग्य आहे ते सगळ्यात उत्तम असलं पाहिजे, बेस्ट असलं पाहिजे. ओनली व्हेन ऑल इंडिव्हिज्युअल्स गेट प्रोटेक्शन फ्रॉम इनजस्टिस, एक्सप्लॉयटेशन, डिस्क्रिमिनेशन अँड डेप्रिवेशन विल दे बी एबल टू डेव्हलप देअर स्किल्स अँड क्वालिटीज. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक पर्सन जो आहे त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. कशापासून? इनजस्टिस म्हणजे अन्यायापासून संरक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर एक्सप्लॉयटेशन, शोषण. एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण, त्याचं शोषण नाही झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इनजस्टिस म्हणजे अन्याय, जसा कुणावरती अन्याय नाही झाला पाहिजे, है ना, कुणाला आपण त्रास नाही दिला पाहिजे. अन्याय करणे म्हणजे काय, हा अन्याय आपण म्हणतो ना. तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल रात्रभर अभ्यास करायला लावला तर तुम्ही काय म्हणणार की हा अन्याय आमच्यावरती, मला झोप नाही मिळाली, मला झोपू नाही दिलं, मला खेळायला नाही जाऊ दिलं, दिवसभर रात्रभर अभ्यास करायला लावतात, म्हणजे काय, अन्याय. एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. शोषण म्हणजे काय असतं, कधी कधी छोट्या लहान मुलांना बालकामगार म्हणून काम करायला लावतात, हे एक प्रकारचं शोषणच आहे.
हॉटेल्समध्ये, मॉल्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मजुरी करायला लावतात छोट्या मुलांना. तर ते म्हणजे शोषण आहे छोट्या मुलांचं. त्यांनी त्या वयामध्ये ते काम नाही केलं पाहिजे, पण त्यांना ते करावं लागतं. म्हणजे काय, मोठे व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडून शोषण करून घेतात, एक्सप्लॉइट करतात त्यांना. डिस्क्रिमिनेशन, भेदभाव. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव नाही झाला पाहिजे कुठल्या व्यक्तीशी. म्हणजे जातीवरून, धर्मावरून भेदभाव होता कामा नये. डेप्रिवेशन म्हणजे वंचित. आपले जे अधिकार आहेत, वंचित लोक आहेत. वंचित म्हणजे काय, तर खालच्या जाती जमातीचे लोक जे आहेत, तर त्यांना बोलतात डिप्राईव्ह पीपल. म्हणजे ते बऱ्याचशा ह्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. वंचित म्हणजे काय, त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या नाहीये, त्यांना बोलतात वंचित. तर त्या बऱ्याचशा अधिकारांपासून वंचित राहिलेले पण लोक आहेत. आपला असा एक समाज आहे, आपल्या समाजामध्ये असा एक भाग आहे जो डिप्राईव्ह आहे, म्हणजे त्यांना बरेचसे अधिकार, हक्क मिळालेले नाहीयेत. तर हे जर सगळं अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता, हे सगळ्या गोष्टी होत राहिल्या तर त्या व्यक्तीचा विकास होत नाही. त्याचे जे स्किल्स आहेत, म्हणजे त्याचे जे कौशल्य आहेत ते डेव्हलप होत नाही. त्याच्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत, त्याच्यातली गुणवैशिष्ट्य आहेत, गुणवत्ता आहे त्याची, ती डेव्हलप होत नाही, त्याचा विकास होत नाही. तर ह्या गोष्टी लाईफमध्ये त्याच्यासोबत घडत राहिल्या, अन्याय होत राहिला, शोषण होत राहिलं, त्याच्याशी भेदभाव होत राहिला, डेप्रिवेशन होत राहिलं, तर तो माणूस मागे राहतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याचे जे स्किल्स आहेत, क्वालिटीज आहेत, त्या डेव्हलप होत नाहीत. डिमांडिंग वन्स राईट इज इन्सिस्ट क्रिएटिंग अन atmosphere conducive to the development of the self. तर हे जे वर्ड्स आहेत, इनजस्टिस, एक्सप्लॉयटेशन, डिस्क्रिमिनेशन, डेप्रिवेशन, हे सगळे लिहायचे आहेत तुम्ही, नोट डाऊन करायचे सगळ्यांनी. और बुक असेल तर मार्क करायचे सगळे, आणि त्याचं मिनिंग पण नोट डाऊन करायचे. येतोय कंडिसिव्ह. कंडिसिव्ह म्हणजे काय, पोषक वातावरण, कंडिसिव्ह अटमॉस्फिअर. म्हणजे एखाद्या राईटचं डिमांड करायचं, एखाद्या इन्सिस्टिंग म्हणजे काय, तर कंटिन्युअस त्याच्यावरती भर देत राहणं, पुन्हा पुन्हा तो अधिकार मागत राहणं, त्याला काय बोलतात, इन्सिस्ट करणं, रिक्वेस्ट करणं. तर डिमांडिंग वन्स राईट, एखाद्याचा जो हक्क आहे, इज इन्सिस्टिंग ऑन क्रिएटिंग ॲटमॉस्फिअर कंडिसिव्ह टू द डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ ॲज वेल ॲज एंटायर सोसायटी. आपला स्वतःचा विकास करणं, त्याचबरोबर संपूर्ण समाजाचा विकास करणं, हा त्याचा मागचा उद्देश असतो. हे जे राईट्स आपण कुठला एखाद्या राईटचा डिमांड करतो, फॉर एक्झाम्पल एज्युकेशन टू राईट, शिक्षणाचा आपण डिमांड केली की सगळीकडे स्कूल ओपन झाल्या पाहिजेत, छोट्या मुलांना सगळ्या शिक्षण मिळालं पाहिजे. किंवा आता तर असं होतं की ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत ते खूप जास्त फी हाईक करतात, खूप फीज वाढवतात. मग त्याच्या विरोधात आपण जे एज्युकेशन राईट आहे, म्हणजे की योग्य फी मध्ये आपलं शिक्षण झालं पाहिजे, ह्या गोष्टींवर इन्सिस्ट करायच्या, कंटिन्युअस त्याच्यावरती भर द्यायचा, रिक्वेस्ट करायची गव्हर्नमेंटला, आणि एक कंडिसिव्ह वातावरण तयार करायचं, एक पोषक असं वातावरण तयार करायचं. म्हणजे भांडणं किंवा मारामारी किंवा फाईट न करता आपण काय करायचं, एक कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं टू डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ ॲज वेल ॲज द एंटायर सोसायटी. आपला स्वतःचा पण विकास झाला पाहिजे आणि आपल्या समाजाचा पण विकास झाला पाहिजे. त्यासाठी आपण एक कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर करायचं आणि गव्हर्नमेंटला इन्सिस्ट करायचं. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज गॅरंटीड इक्वल राईट टू ऑल सिटीजन्स इन ऑर्डर टू क्रिएट देअर कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर. तर मग आपल्यामध्ये एक इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं भारतीय संविधान जे आहे, है ना. आता आपल्या घरामध्ये एक मोठा व्यक्ती असतो फॅमिलीमध्ये, तो जो मोठा असतो घरातला पर्सन, आपले आजोबा असतील किंवा लेटसे आजोबा आजी नसतील, पप्पा असतील, तर ते काय करतात, घरामध्ये एक रूल बनवून ठेवतात की इतक्या वाजता घरी यायचं, या वेळेला खेळून घरी यायचं, किंवा एवढा एवढा अभ्यास झालाच पाहिजे, है ना, एवढं एवढं जेवण केलंच पाहिजे, बाहेर जास्त विनाकारण पैसे खर्च करायचे नाही, किंवा
हे जे आहे ना, आपल्या घरामध्ये एक रूल बुक असते, म्हणजे अं, असे काही रूल्स बनवून ठेवलेले असतात मोठ्या व्यक्तींनी. तसे आपल्या देशासाठी सुद्धा काही नियम बनवून ठेवलेले आहेत. तर ते नियम सगळे कुठे आहेत? तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत, संविधानामध्ये, आणि ते फॉलो करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जसं की स्कूलमध्ये प्रिन्सिपल्सने काही नियम ठेवलेले असतात, की स्कूलला वेळेवर यायचं, स्कूलमधून वेळेवरती घरी जायचं, स्कूलमध्ये हे पिरियड्स प्रत्येकाने अटेंड केलेच पाहिजे, स्कूलमध्ये युनिफॉर्म घालून आलंच पाहिजे. हे जे रूल्स आहेत ते काय कोणी बनवलेत? स्कूलने बनवलेले आहेत. तसं आपल्या देशामध्ये आपल्याला राहायचंय, आपल्या समाजामध्ये राहायचंय, तर आपली सुद्धा एक रूल बुक आहे, त्याला काय बोलतात? इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि मग त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसारच आपल्याला सगळे बिहेव करावं लागतं. आपल्याला तसं ते जे अधिकार आहेत आपले, किंवा आपल्याला जे रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतात. जे लॉज आहेत त्याच्यामध्ये कायदे लिहिलेले आहेत त्यानुसारच आपल्याला ते फॉलो करावे लागतात. तर आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, गॅरंटीड इक्वल राईट टू ऑल सिटीजन, सगळ्या नागरिकांना समान अधिकार दिलेले, इन ऑर्डर टू क्रिएट कंड्युसिव्ह अटमॉस्फिअर. हे जे पोषक वातावरण, समाज व्यवस्थित, समाजामध्ये एकता राहिली पाहिजे, पीसफुल वातावरण राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, त्यासाठी म्हणजेच त्याला काय बोलतात? कंड्युसिव्ह अटमॉस्फिअर निर्माण व्हावं, यासाठी सगळ्यांना समान अधिकार दिलेले. दीज राईट्स आर फंडामेंटल राईट्स, त्यालाच काय बोलतात? मूलभूत हक्क. तर इथे तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात, व्हॉट इज फंडामेंटल राईट्स? सो द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इक्वल राईट टू ऑल सिटीजन इन ऑर्डर conducive atmosphere. These rights are called fundamental rights. Understood? Can you get it, students? Or डोक्यावरून चालले का सगळ्यांच्या? समजते सगळ्यांना? If any sentence you are not understanding, then you can ask. ओके, तर काय पाहिलं आपण? फंडामेंटल राईटची डेफिनेशन पाहिली. म्हणजे प्रत्येकाला ह्या समाजामध्ये न्यूबॉर्न बेबी पासून ते सिनियर सिटीजन आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत काही अधिकार मिळालेले आहेत प्रत्येकाला. आणि ते अधिकार इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये गॅरंटी दिलेली आहे. त्या सगळ्या अधिकारांना खात्रीशीर त्याचं पालन झालं पाहिजे. सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत, सगळ्या नागरिकांना. त्याला काय बोललं जातं? फंडामेंटल राईट. दे आर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. दे हॅव अ स्टेटस ऑफ लॉ. आणि त्यालाच कायदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे नियम लिहून ठेवलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, म्हणजेच काय आहे? तो आहे कायदा. दॅट इज द स्टेटस ऑफ लॉ. इट इज इम्पेरेटिव्ह फॉर एव्हरीबडी टू अबाइड बाय दीज राईट्स. आणि हे जे अधिकार आहेत ते फॉलो करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, बंधनकारक आहे प्रत्येकाला. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? बंधनकारक. म्हणजे ते जे लॉ आहेत ते फॉलो केलेच पाहिजे. जसं स्कूलला गेलंच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे, तसं हे जे लॉ आहेत सगळे, किंवा स्कूलमध्ये युनिफॉर्म घातलाच पाहिजे रोज, तसे हे लॉ सुद्धा बंधनकारक आहेत. आणि अबाइड म्हणजे पालन करणे. तर ह्या सगळ्या नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे प्रत्येकाला. यूज युअर इमॅजिनेशन अँड राईट. डू यू हॅव अ पेट अॅनिमल लाईक डॉग, कॅट, काऊ, बफेलो, गोट? You surely take good care of them and love them. If this animal could speak, what rights do you think they would ask from you? आपले जे घरातले पेट अॅनिमल्स असतात, आपण जे कुत्रा, मांजर वगैरे पाळतो, त्यांची तर काळजी घेतोच आपण. पण इन केस त्यांना जर बोलता आलं असतं तर त्यांनी काय अधिकार मागितले असते? विचार करा बरं थोडा. प्रथमेशने हँड रेज केलाय. प्रथमेश सांग. ते बोलले असते की मला टाइमावरती जेवायला द्या. हा, करेक्ट. किंवा येस, आपण काही पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवतो है ना. बरेचसे बर्ड्स असतात, त्यांना बाहेर फिरायला आवडतं.
बाहेर फिरायला आवडतं. रीडिंग कसं काय करता येईल? ऍनिमल्सला रीड कसं करता येईल? रीडिंग नाही करू शकत ते. हा, इन केस त्यांना बोलता आलं असतं आणि आपल्यासारखा ब्रेन असता तर ते म्हणले असते आम्हाला पण एज्युकेशन पाहिजे, आम्हाला पण स्कूलला जायचंय, आम्हाला वेळेवर जेवायला द्या. किंवा मग बर्ड्स असतील पिंजऱ्यामध्ये राहतात, त्यांना फ्रीडम पाहिजे असतं, आम्हालाही जंगलात फिरू द्या, बाहेरचा आनंद घेऊ द्या, असं बोलले असते ना बर्ड्स. आपण काही बर्ड्स पाळतो आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवतो आणि त्यांना ऍक्च्युली बर्ड्सला असं मुक्त हवेमध्ये फिरायला, जंगलामध्ये हिंडायला, त्यांचे जे फ्रेंड्स असतात त्यांच्या सोबत राहायला त्यांना आवडत असतं. पण आपण काय करतो, असे पोपट, असे बर्ड्स, बाकीचे बर्ड्स घरामध्ये आणून ठेवतो आणि चार भिंतीच्या आत त्यांना ठेवतो, त्याच्यातल्या त्याच्यात पिंजऱ्यामध्ये पण ठेवतो आपण त्यांना. मान्य, आपण त्यांना सगळं खायला देतो, पाणी देतो, त्यांना क्लीन ठेवतो, पण तरी पण त्यांना काय पाहिजे की त्यांना बाहेर फिरायचंय, है ना. आपल्याला घरामध्ये लॉक करून ठेवलं, आपल्याला बरं वाटतं का? आपल्याला 4 दिवस रूमच्या बाहेरच नाही काढलं तर आपल्याला कसं फील होतं? तसं मग ते बर्ड्सला सुद्धा इमोशन असतात ना, इमोशन्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा, फिलिंग्स आहेत. तर मग असं होऊ शकतं की ते बर्ड्स म्हणतील मला फ्रीडम द्या, मला बाहेर फिरायचंय. तर हे त्यांचा अधिकार आहे, ह्या बर्ड्सचा, अॅनिमलचा अधिकार आहे. त्यांना फ्रीडम पाहिजे, त्यांना व्यवस्थित खायला प्यायला पाहिजे. त्यांची सुद्धा म्हणजे आता हे जे जंगल होते आधी, सगळे जंगलामध्ये सगळे अॅनिमल्स राहत होते आणि तिथे आपण काय करतोय आता? कन्स्ट्रक्शन करतोय, जंगल तोड करतोय, फॉरेस्ट आपण म्हणजे डिस्ट्रॉय करतोय. आणि काय होतंय त्याच्यामुळे? तर जंगल नाहीशी होतात. मग त्या प्राण्यांचे जे घर होते ते आपण ऍक्च्युली त्यांच्याकडून हिरावून घेतोय. म्हणजे आपण तिथे त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या करतो, इंडस्ट्रीज हे करतो आणि मग तो त्यांचा अधिकार आहे की त्यांना जंगलामध्ये राहायचंय, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तर ते अॅनिमल आपल्याला बोलले असते की आमचे जंगल नका तोडू, है ना, आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला फ्रीडम द्या, आम्हाला मारू नका. किंवा बऱ्याच वेळा असं होतं, मी तर मध्ये असं पाहिलं एक मॅम, न्यूज युअर की, व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, व्हॉइस ब्रेक होतोय का अदर स्टुडंट? सगळ्यांना व्हॉइस ब्रेक होतोय का? ओमकारला होतोय, बाकी? ओमकार, प्लीज चेक युअर नेटवर्क. ओके, तर आपण कुठे होतो? म्हणजे हे जे प्राण्यांना सुद्धा बरे काही अधिकार आहेत बघा. आता म्हणजे स्ट्रीट डॉग जे असतील किंवा स्ट्रीट अॅनिमल्स असतील, रस्त्यावरती राहणारे अॅनिमल्स, त्यांना सुद्धा अधिकार आहे. म्हणजे आपण कुत्र्याला मारू नाही शकत. तर कोणी व्हिडिओ बनवला की कुत्र्याला मारतायत किंवा काय करताय आणि तो जर आपण गव्हर्नमेंटला दाखवला तर त्या व्यक्तीला पनिशमेंट होऊ शकते. तर स्ट्रीट डॉगला किंवा स्ट्रीट अॅनिमल्सला मारणं हा सुद्धा गुन्हा आहे, क्राईम आहे. किंवा जंगलामधल्या अॅनिमल्सला मारणं, त्यांना किल करणं, हा सुद्धा क्राईम आहे. तर आपण पाहिलं असेल ना, ते सलमान खान याच्यामध्ये हरणाच्या केसमध्ये अजूनपर्यंत त्याची केस चालू होती, त्याने हरणाची शिकार केली होती, असं काहीतरी हिस्ट्रीमध्ये झालंय बघा. तर म्हणजे अॅनिमल्सला सुद्धा अधिकार आहेत, त्यांचे सुद्धा रूल बुक आहे, त्याचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत. अवर राईट्स ऍज मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन. आता आपल्यासाठी काय काय, ह्युमन बिंगसाठी काय काय राईट्स आहेत? लेट अस अंडरस्टँड द राईट ऑफ इंडियन सिटीजन इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. आपले भारतीय सिटीजन आहेत बघा. आता प्रत्येक कंट्रीची वेगळी कॉन्स्टिट्यूशन असते. अमेरिकाची वेगळी असेल, जर्मनीची वेगळी असेल, जपानची वेगळी असेल, तर त्यांचे कॉन्स्टिट्यूशन वेगळे वेगळे. तर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे दिलेले आहेत नियम ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे इंडियामध्ये राहणाऱ्या लोकांना. राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार, सगळ्यांना इक्वल, सगळ्या संधी असल्या पाहिजेत, सगळं इक्वल मिळालं पाहिजे, सगळ्यांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. अकॉर्डिंग टू द राईट ऑफ इक्वॅलिटी, the state cannot discriminate among citizens as superior, inferior, or men, women, and cannot give different treatment or privilege to anybody. म्हणजे
राईट टू इक्वॅलिटी मध्ये काय येतं की शासन आपल्याला डिस्क्रिमिनेट नाही करू शकत, आपल्यासोबत भेदभाव नाही करू शकत. म्हणजे सुपेरियर इन्फेरियर म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ, म्हणजे हे लोक श्रेष्ठ आहेत म्हणजे उच्च आहेत आणि हे इन्फेरियर आहेत म्हणजे खालच्या दर्जाचे, असं भेदभाव नाही करू शकत. किंवा मेन वुमेन, की हा माणूस हा व्यक्ती पुरुष आहे म्हणून त्याला जास्त अधिकार आणि विमेन असतील तर त्यांना कमी अधिकार, असं पूर्वीच्या काळी होतं. ऍक्च्युली विमेन्सला शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना घरातून बाहेर पडू दिलं जात नसे. तर आपले कॉन्स्टिट्यूशन आलं जेव्हापासून, तेव्हापासून मेन वुमेनला समान अधिकार आहे. त्याचबरोबर जाती धर्म असे काही हे नाहीयेत, सुपेरियर इन्फेरियर असं डिस्क्रिमिनेशन नाही होत, असा भेदभाव नाहीये. वी कॅन नॉट गिव्ह डिफरंट ट्रीटमेंट टू ऑर प्रिव्हिलेजेस टू एनीबडी. आपण प्रिव्हिलेज म्हणजे आपण असं बोलू शकतो की वी कॅन नॉट गिव्ह डिफरंट ट्रीटमेंट, वेगवेगळी प्रत्येक व्यक्तीला वेगळी वागणूक देणं है ना. प्रिव्हिलेज म्हणजे वेगळी वागणूक, तर वेगळी ट्रीटमेंट देणं. तर प्रत्येक व्यक्तीशी वेगळं वागायचं असं नाही करू शकत गव्हर्नमेंट. प्रत्येकाला इथं समान अधिकार आहे. एखादा व्यक्ती शासनाकडे गेला काही कंप्लेंट घेऊन, तर प्रत्येकाला सेम वे त्यांनी फॉलो म्हणजे त्यांच्याशी वागलं पाहिजे. हे जे पोलीस असतील किंवा अदर असोसिएशन्स असतील, तर सगळ्यांना समान अधिकार. द सेम लॉ अप्लाइज इक्वली टू ऑल. एकच कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. प्रोटेक्शन, खूप सगळे असे लॉज आहेत की आपल्याला ते प्रोटेक्शन देतात. आता फॉर एक्झाम्पल चोरी होते ना घरामध्ये, चोरी होते की आपल्याला पोलीस प्रोटेक्शन मिळतं. किंवा आपल्याला कोणी त्रास देत असेल, कोणी आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला घाबरवत असेल, त्रास देत असेल, आपण जर पोलीस प्रोटेक्शन मागितलं तर ते मिळतं आपल्याला. म्हणजे हा जो कायदा आहे तो आपल्याला संरक्षण सुद्धा देतो. जर असा रूल संविधानात असा कायदा नसता की चोरांना जेलमध्ये टाकलं जाईल, चोरांना पकडलं जाईल, जर कोणी चोरी केली तर त्याला पकडलं जाईल, जेलमध्ये टाकलं जाईल, तर किती सगळे चोर तयार झाले असते. कोणी घाबरलंच नसतं, कोणी कुणाच्या घरात घुसलं असतं, चोरी केली असती, रस्त्यावरती फाईट केली असती. पण लोक का घाबरतात? कारण की तो कायदा आहे, कायदा नाही फॉलो केला तर पनिशमेंट होईल, म्हणून सगळ्यांना तो लॉ फॉलो करणं कंपल्सरी. फॉर एक्झाम्पल, वी हॅव प्रोटेक्शन फ्रॉम अरेस्ट विदाउट वॉरंट. अरेस्ट विदाउट वॉरंट म्हणजे काय? तर वॉरंट म्हणजे काय असतं, तर चौकशी करायची, आणि विदाउट वॉरंट म्हणजे विना चौकशी. म्हणजे पोलीस आपल्याला अरेस्ट नाही करू शकत विना चौकशी, त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट असावं लागतं. कुणाचं तरी अरेस्ट वॉरंट असावं लागतं पोलिसांना, की तुम्ही ह्या व्यक्तीला अरेस्ट करू शकता, ह्यांनी असा असा गुन्हा केलेला आहे. तर विदाउट वॉरंट अरेस्ट नाही करू शकत. वकिलाचं किंवा एखाद्या माणसाचं अरेस्ट वॉरंट असावं लागतं पर्टिक्युलर. ऑल्सो द स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट व्हाईल एक्सटेंडिंग सच प्रोटेक्शन. आणि गव्हर्नमेंट सुद्धा याच्यामध्ये भेदभाव नाही करू शकत. काही जर प्रोटेक्शन द्यायचं असेल, कुणाला प्रोटेक्शन द्यायचं असेल, तर हा मोठा व्यक्ती आहे त्याला प्रोटेक्शन जास्त, हा श्रीमंत आहे आणि हा गरीब आहे तर ह्याला कमी प्रोटेक्शन, ह्याला संरक्षण नाही मिळणार, असं नाही करू शकत. प्रत्येकाशी समान वागणूक करावी लागते, प्रत्येकाला समान अधिकार द्यावा लागतो. ओके, अंडरस्टूड? ओके, who will read next part? Okay, Deepika, read. Hello. Yes. What other things are included in the right to equality? The state cannot discriminate against any citizen on grounds of religion, caste, race, sex, descent, or place of birth, residence, or for government
अरे स्क्रीन गेली का? Yes, ma'am. वेट अ मिनिट. ओके, आता दिसतीये? दीपिका दिसतीये स्क्रीन? हो, ma'am. ओके. नीट. Residence for government employment, the inhuman practice of untouchability. And next, हा. that was prevalent in our country has been abolished by law. The practice of untouchability any form is cognizable offense. This practice has been abolished in order to establish equality in Indian society. The Constitution has also abolished titles that create an artificial hierarchy among people. For example, titles like Raja, Maharaja, Rao Bahadur, etc. have been abolished. And next, ओके ओके ओके. What are the advantages of equality before law and equal protection of the law? ओके, डिस्कस करायचंय तर आपण आधी नेक्स्ट पार्ट पाहूया, कारण आपला क्लासची पण वेळ होत आली. व्हॉट अदर थिंग्स आर इन्क्लुडेड इन राईट टू इक्वॅलिटी? तर राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेच्या अधिकारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? तर स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड ऑफ रिलीजन, कास्ट. म्हणजे हे जे शासन आहे, आपलं सरकार आहे, ते भेदभाव नाही करू शकत. तर कोणत्या गोष्टींविरुद्ध? तर धर्म, जात, रेस. म्हणजे रेस म्हणजे काय म्हणू शकतो आपण? सेक्स म्हणजे लिंग, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे. प्लेस ऑफ डिसेंट म्हणजे प्लेस ऑफ बर्थ, कुठे बॉर्न झालेला आहे. या सगळ्या गोष्टींवरून लिंग, सॉरी, रेस म्हणजे पण लिंग, सेक्स म्हणजे पण. तर जात, धर्म, लिंग किंवा जन्माचं ठिकाण यावरून गव्हर्नमेंट जे आहे ते आपल्याला डिस्क्रिमिनेट नाही करू शकत, आपल्याशी भेदभाव नाही करू शकत. ऑर रेसिडेंट्स फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट. तर जे सरकारी नोकर आहेत त्यांना वेगळी वागणूक आणि दुसरे सिटीजन आहेत त्यांना वेगळी वागणूक, असा भेदभाव नाही करू शकत. रेसिडेन्स फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट म्हणजे सरकारी नोकरी जे करतात त्यांना रेसिडेन्स म्हणजे राहण्याची जागा असते, त्यांना स्पेशल क्वार्टर्स वगैरे असतात. तर असे जे लोक आहेत त्यांना वेगळी वागणूक द्यायची आणि यांना वेगळी अशी नाही होऊ शकत. द इनह्युमन प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी, अमानवतावादी जे कृत्य आहे, इनह्युमन प्रॅक्टिस, अनटचेबिलिटी, हे काय आहे? अस्पृश्यता. म्हणजे काय? टच नाही करायचं. पहिले असं होतं की काही म्हणजे कनिष्ठ जातीचे लोक होते, म्हणजे त्यांना कनिष्ठ समजलं जायचं, कमी अधिकार दिले जायचे, जातीपातीवरून त्यांच्याशी भेदभाव केला जायचा. आणि अस्पृश्यता म्हणजे त्यांनी त्यांच्या कोणत्या गोष्टीला टच नाही करायचा, त्यांनी अशा आपले काही फंक्शन्स असतील त्याच्यामध्ये यायचं नाही, किंवा त्यांनी त्या एरियामध्ये नाही यायचं, त्यांनी गावाबाहेरच राहायचं. असे काही जुने जे लोक होते, ब्राह्मण वगैरे उच्च समाजातले लोक होते, त्यांनी असे काही हे केले होते, म्हणजे नियम लावले होते लोकांना. तर त्याच्यामधलाच अनटचेबिलिटी हा अमानवतावादी एक कृत्य आहे, म्हणजे ते नाही झालं पाहिजे ऍक्च्युली.
दॅट वॉज प्रिव्हिलेंट इन अवर कंट्री हॅज बीन अबॉलिश्ड बाय लॉ. म्हणजे हे आपल्या कंट्रीमध्ये होतं. प्रिव्हिलेंट म्हणजे पूर्वी हे आपल्या कंट्रीमध्ये होतं, पण आपल्या समाजामध्ये होतं, पण ते अबॉलिश केलं गेलं कायद्याने. म्हणजे संविधानामध्ये सगळ्यांना समान अधिकार दिला. म्हणजे अबॉलिश केलं म्हणजे काय केलं, निर्मूलन केलं त्याचं. म्हणजे ती ती प्रथा जी आहे ती बंद केली. अनटचेबिलिटी ही जी प्रथा चालू होती आपल्या समाजामध्ये ती बंद करून टाकली. जर असं कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, त्याला शिक्षा केली जाईल. त्याच्यामुळे ही प्रथा आता हळूहळू बंदच झालेली. द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी इन एनी फॉर्म इज अ कॉग्निझेबल ऑफेन्स. कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे दाखलपात्र गुन्हा आहे. ऍक्च्युली हा क्राईम आहे. जर अनटचेबिलिटीचं असं कोणी कृत्य करत असेल, अस्पृश्यता असं कुणाला वागणूक देत असेल, तर तो एक गुन्हा आहे, खूप मोठा गुन्हा आहे तो. दिस प्रॅक्टिस हॅज बीन अबॉलिश्ड इन ऑर्डर टू इस्टॅब्लिश इक्वॅलिटी इन इंडियन सोसायटी. तर ही जी प्रॅक्टिस आहे ही बंद करण्यात आली. ही प्रथा जी आहे ती बंद करण्यात आली. सोसायटीमध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये समानता यावी यासाठी ह्या प्रथेचं हे करण्यात आलं, बंद करण्यात आली ती प्रथा. द कॉन्स्टिट्यूशन हॅज ऑल्सो अबॉलिश टायटल दॅट क्रिएट आर्टिफिशियल हिरार्ची. म्हणजे संविधानाने असे काही टायटल्स असतात लोकांना दिलेले, श्रेष्ठ कनिष्ठ म्हणजे उच्च हिरार्ची असते. म्हणजे हे उच्च व्यक्ती, ह्या ह्या उच्च व्यक्ती, ह्या कनिष्ठ व्यक्ती. तर उच्च नीच जे असतं असे काही टायटल्स म्हणजे अशी काही नावं नाही देऊ शकत. फॉर एक्झाम्पल राजा महाराजा आता बंद झालं बघा. ते पूर्वी होते, राजे महाराजे होते, सेनापती वगैरे होतं, पण आता बंद झालं. आता कोणी राजा महाराजा, राव बहादूर वगैरे असं कोणी कुणाला बोलत नाही. सगळे एकमेकांशी नॉर्मल म्हणजे सगळे इक्वल आहेत एकमेकांसाठी सगळे. अंडरस्टूड स्टुडंट? आणि नेक्स्ट याच्यामध्ये काय दिलंय की कॉन्स्टिट्यूशन प्रिव्हेंट स्टेट फ्रॉम कॉन्फरिंग टायटल्स दॅट नर्चर इनइक्वॅलिटी अँड ड्रॉ वेजेस इन सोशल युनिटी. म्हणजे कॉन्स्टिट्यूशननी हे बंद केलेलं आहे की गव्हर्नमेंट जर असे टायटल देत असेल लोकांना, राजा महाराजा किंवा काय, हे कम्प्लिटली बंद करायचं असं आवाहन केलेलं आहे त्यांनी. अँड ड्रॉ वेजेस इन सोशल युनिटी म्हणजे वेतनावरून किंवा याच्यावरून इनइक्वॅलिटी होत असेल, वेतन म्हणजे सॅलरीवरून, म्हणजे तर ती बंद झाली पाहिजे. बट द स्टेट डज कॉन्फर अवॉर्ड. पण त्याचप्रमाणे शासनाने काही पुरस्कार दिलेले आहेत लोकांसाठी, जसं की पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. ज्या ज्या याच्यामध्ये लोकांनी कामगिरी केलेली आहे, चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांच्यासाठी सरकारने पुरस्कार ठेवलेले. जात पात वगैरे सगळं बंद केलं. उच्च नीच, श्रीमंत गरीब हे बंद केलंय. पण समाजासाठी तो व्यक्ती काही करत असेल, दुसऱ्यांसाठी चांगलं काही काम करत असेल, कशामध्ये समजा काही स्पोर्ट आहेत, खेळामध्ये तो विजयी होत असेल, है ना, विनर होत असेल, तर त्यांच्यासाठी पुरस्कार ठेवलेले आहेत सरकारने, जसं की पद्मश्री, पद्मभूषण. आणि भारतरत्न हा जो आहे तो ग्रेटेस्ट सिव्हिलियन ऑनर अवॉर्ड आहे. म्हणजे सगळ्यात मोठा पुरस्कार आहे भारतामधला नागरी पुरस्कार, भारतरत्न. मेडल ऑफ ऑनर लाईक परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अवॉर्डेड फॉर रिमार्केबल सर्व्हिस इन द आर्म फोर्सेस. म्हणजे सैन्यामध्ये जर कोणी शूरवीर असतात, जे देशासाठी आपलं प्राण सुद्धा हे करतात ना, प्राण देतात आपल्या देशासाठी, तर त्यांना सुद्धा परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशा पदवी प्रदान केल्या जातात. Such award don't bestow any special rights or privilege upon those who receive them. आणि हे अवॉर्ड ज्यांना मिळतात त्यांच्यासाठी तर काही इक्वल अनइक्वलचा काही भागच नाहीये, काही म्हणजे अनइक्वॅलिटीचा काही संबंधच नाहीये. कारण की ते तर अवॉर्ड जे आहेत ते कौतुक करण्यासाठी आहेत. म्हणजे हे पुरस्कार जे दिले जातात
ते चांगलं कामगिरी करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे इनइक्वॅलिटीचं काही इथे हेच नाहीये. इट इज ओनली अ रेकॉग्निशन ऑन देअर कॉन्ट्रीब्युशन. तर ते फक्त एक तो पुरस्कार आहे की त्यांनी जी कामगिरी केली, त्यांनी जे समाजासाठी सहकार्य केलं, त्याच्यासाठी ते एक अवॉर्ड आहे, म्हणजे रेकॉग्निशन आहे, पुरस्कार आहे तो एक. अंडरस्टूड? ओके, बाय एव्हरीवन. आपण आता इथे थांबूया. जो लेसन कम्प्लीट झालाय तो लर्न करायचा आहे, रीड करायचा आहे सगळ्यांनी. आणि मेनली हार्ड वर्ड्स वरती फोकस द्या, म्हणजे तो लेसन समजेल तुम्हाला. लेसन इझी आहे, फक्त काही वर्ड्स हार्ड आहेत त्याच्यामध्ये. ओके, बाय एव्हरीवन. Bye, ma'am.